हाय स्टुडंट, या आपल्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहे। यामध्ये तुम्हाला अजून काही सबस्टन्स दिलेले आहेत आणि त्याचं तुम्ही चांगल्या पद्धतीने सेपरेशन कशा पद्धतीने करू शकता हे याच्यामध्ये आपण आज बघणार आहे। तर आपण लास्ट पिरियडमध्ये शॉर्टिंग मटेरियल बघितलं होतं आणि मटेरियल शॉर्ट केले होते। यामध्ये आपल्याला बघायचे की सेपरेशन ऑफ सबस्टन्सचे काही सेपरेशनच्या स्टेप्स असतात, त्या स्टेप्स आपल्याला यामध्ये त्याचं स्टडी करायची आहे। यामध्ये आपण बघितलं असेल भरपूर आपल्याला सबस्टन्स आपल्या या पिक्चर्स मध्ये दिसत आहेत आणि वेगवेगळे सबस्टन्स आपण कशा पद्धतीने डिफरंट वेगवेगळे करणार त्याच्या प्रोसेस कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत। तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला पडलेला आहे नीड फॉर क्लासिफिकेशन। आपल्याला सेपरेट सबस्टन्सची क्लासिफिकेशन किंवा सेपरेट सबस्टन्स करायची गरज का आहे। त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा बघा कॅरी आउट द सेपरेशन ऑफ द कंपोनेंट्स ऑफ अ मिक्सचर ऑन अन इम्प्युअर सबस्टन्स विथ द फॉलोइंग प्रोपर्टीज। जर आपल्याला त्या सबस्टन्सचं प्रॉपरली इन्फॉर्मेशन असेल तर त्या सबस्टन्सचा आपण योग्य तो वापर त्याचा त्या ठिकाणी करू शकतो आणि यामुळे त्याचं जे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपल्याला या जो काही आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे त्याची मदत होणार आहे। यामध्ये काही आपल्याला इम्प्युअर आणि प्युअर असे सबस्टन्स दिलेले आहेत, त्याचं आपल्याला सेपरेशन करायचे काही स्टेप्स आहेत ते आपण बघू। यामध्ये बघा टू रिमूव्ह द अनयुजफुल ऑर हार्मफुल कंपोनेंट्स। तर आपण आपल्या सबस्टन्समधून अनयुजफुल अँड हार्मफुल सबस्टन्स आपण वेगळे करणार आहे। यानंतर आहे टू ऑब्टेन द युजफुल कंपोनेंट आणि त्यामधून आपल्याला युजफुल कंपोनेंट भेटणार आहे। टू रिमूव्ह इम्प्युरिटीज ऑर फॉर गेटिंग द प्युअर सॅम्पल। त्याच्यामधून आपल्याला इम्प्युरिटीज आपण वेगळ्या केल्या त्यापासून प्युअर सॅम्पल जे आहे प्युअर प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला गेटिंग होणार आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रिन्सिपल असेल आपण कोणते मुद्दे किंवा कशाच्या याच्यावर आपण पॉइंटवर त्याचं सेपरेशन करणार आहे। यामध्ये बघा प्रिन्सिपल्स ऑफ सेपरेशन द सबस्टन्सेस प्रेझेंट इन अ मिक्सचर रिटेनिंग देअर ओरिजिनल प्रॉपर्टीज। सबस्टन्स हे मिक्सचर मध्ये असतात युजली आणि त्याच्यात काही प्रॉपर्टीज आहेत। देन प्रॉपर्टीज आर देअर बघा पार्टिकल साइज, पार्टिकलची साइज आहे, शेप असतात। यानंतर काही अजून दुसरे आपण आपल्या मागच्या धड्यात बघितले होते हार्डनेस वगैरे अशा काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज नुसार आपण त्याला वेगवेगळं करत असतो। ते काही त्याचे आपल्याला प्रिन्सिपल दिलेले। यानंतर आपल्याला बघायचे मेथड फॉर सेपरेशन की आपण कोणत्या मेथड वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ मेथड फॉर दिस प्रिपरेशन। सो आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा भरपूर अशा काही मेथड दिलेल्या आहेत, त्याचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, स्टडी करायची। या मध्ये पहिली आहे बघा हँड पिकिंग मेथड, यानंतर आहे विनोविंग, स्विमिंग आहे, मॅग्नेटिक सेपरेशन, यानंतर सेडिमेंटेशन, डिकंटेशन, यानंतर आहे लोडिंग, फिल्ट्रेशन, इव्हॅपोरेशन, सब्लिमेशन, डिस्टिलेशन, churning are the some simple and widely used method। आपल्याला ह्यामध्ये सिंपल आहेत आणि खूप जास्त प्रमाणात या सेपरेशन मेथडचा वापर इथं केला जातो। मग याच्यानंतर आपल्याला अजून 2 ते 3 पॉइंट्स लक्षात करायचे जेणेकरून आपल्याला ते सेपरेशनचा अजून सोपं जाणार आहे। यामध्ये आपल्याला प्युअर सबस्टन्स कसे असतात, ओरिजिनल किंवा प्युअर एकदम सबस्टन्स आपले कसे असतात ते आपल्याला बघायचे। बघा many substances around us containing only one types of constitution। तर एकच प्रकारचं constitution are present these substances are called pure substances। तर यामध्ये बघा एक्झाम्पल्स आहेत, एलिमेंट्स आहेत, कंपाउंड्स आहेत are the pure substance। some example of these are the iron and copper, pure water and salt। these are the pure substance। यामध्ये एकच सबस्टन्स त्याच्यामध्ये डिसॉल्व किंवा एकच सबस्टन्स इन्क्लूड झालेला आहे। यानंतर आहे इम्प्युअर सबस्टन्स कोणते आहेत सबस्टन्सेस कंटेनिंग द मोर दॅन वन टाइप्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन पार्टिकल आर कॉल्ड इम्प्युअर सबस्टन्स। त्यामध्ये मोर दॅन एकपेक्षा जास्त कंपोनेंट्सचे पार्टिकल मिक्स झालेले आहेत अशाला आपल्याला इम्प्युअर सबस्टन्स म्हणायचे। यामध्ये एक्झाम्पल ऑफ पाउंड वॉटर आहे, यानंतर आहे मिल्क। दीज आर अनवॉन्टेड पार्टिकल प्रेझेंट इन दिस सबस्टन्स। यामध्ये पाउंड वॉटरचं बघितलं आपण, पाउंड वॉटर मध्ये अनवॉन्टेड भरपूर सबस्टन्स असतात, त्याचं आपल्याला ते काम नसते। यानंतर इन सबस्टन्स मेकिंग दीज इम्प्युरिटीज, त्यामुळे त्याला आपण इम्प्युअर सबस्टन्स म्हणलेलं आहे। यानंतर आपण सांगणार आहे मिक्सचर्स काय आहे। बघा मग सबस्टन्स विच कंटेन मोर दॅन वन कंपाउंड मिक्स इन एनी रेशो आर कॉल्ड मिक्सचर।
त्याला म्हणायचं आहे वेगवेगळ्या रेशोमध्ये त्या सबस्टन्सला आपण एकत्र केलेलं आहे, कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यानुसार त्याला आपण मिक्सचर म्हणलेलं आहे. यामध्ये बघा गुड एक्झाम्पल आहे देयर इज अ सर्वायवल मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस. एअरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस आर प्रेझेंट. एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, डस्ट पार्टिकल, वॉटर वेपर. These are the different types of gases present in the air and air is the mixture of several gases. This is the reason. यानंतर आपल्याला पुढचं दिलेलं आहे नेक्स्ट बघितलं असेल तर मेथड ऑफ सबस्टन्स किंवा मेथड ऑफ सेपरेशन. मेथड ऑफ सेपरेशन काय त्यामध्ये सर्वात पहिली मेथड यामध्ये आपल्याला पुस्तकात दाखवलेली आहे हँड पिकिंग. हँड पिकिंग खूप सिंपल आणि बॉडली जास्त प्रमाणात वापरलेली आहे आणि युजली आपण त्याचा वापर करत असतो. This method is used for the separating small particle of dirt and stone, etc. from the growing of weeds, pulses and the grains. तर यामध्ये आपण काय करणार आहे की ग्रेन्स मधले जे काही अनवॉन्टेड जसे की स्टोन वगैरे आहे, त्याच्यानंतर त्याची स्किन असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही डर्ट पार्टिकल असणार आहे ते आपण हँड पिकिंग काय करणार आहे तर बाजूला टाकणार आहे. तुम्हाला यामध्ये भरपूर चित्रामध्ये ते दिसत आहे. यानंतर आहे सेकंड मेथड आहे थ्रेसिंग. थ्रेसिंग मीन्स मळणी. थ्रेसिंग मीन्स काय बघा द प्रोसेस दॅट इज यूज्ड टू सेपरेट ग्रेन्स फ्रॉम द स्टार्च ऑफ द थ्रेसिंग. स्टार्च म्हणजे जे काही आपले ग्रेन्स आहेत वीट्स वरचं कव्हर असते त्या कव्हरला थ्रास म्हणतात आणि जे स्टार्च आहे ते आपल्याला त्याच्यातून मळणीमधून आपण त्याला असं सोडणार आणि त्याच्यातून ते कव्हर आणि आपला ग्रेन बाजूला होणार आहे. यामध्ये बघा समटाइम्स थ्रेसिंग इज डन विथ द हेल्प ऑफ बुलक्स. तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल शेतामध्ये एखाद्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी ते धान्य टाकून त्याच्यावरचं कव्हर आणि बैल त्याच्यामध्ये भोवती गोल फिरवला जातो जेणेकरून त्यामध्ये लाकडामध्ये ते घासून त्याच्यातून ते बाहेर निघते. याच्यामध्ये आपण ॲनिमलचा वापर करतो. यानंतर मशीन आर ऑल्सो यूज फॉर द थ्रेसिंग लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रेन. तर ते बुलकचं जे आहे बैलाचं जे आहे ते आपल्याला आता दिसत नाही त्या ठिकाणी मोठ्या मशीन्स तिथं वापर केल्या जात असतात लाऊडली प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. यानंतर तिसरी मेथड आहे आपल्याला दिलेली आहे विनोविंग. विनोविंग म्हणजे काय बघा विनोविंग कॅन बी यूज टू सेपरेट लाइटर अँड हेवियर कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर फॉर. तर यामध्ये विनोविंग मध्ये आपण लाइटर अँड हेवियर कंपोनंट्स दोन वेगवेगळे करणार आहे. तर लाइटर कंपोनंट्स वेगळा होतो आणि हेवियर कंपोनंट्स वेगळं होणार आहे सेपरेट होणार आहे. टू सेपरेट द हुस्कीज फ्रॉम द ग्रेन विथ द हेल्प ऑफ द एअर ब्लोइंग. तर हवेमध्ये आपण जर ते ग्रेन्स पाकडत राहिलो पाकडल्यानंतर काय होणार त्यातले हलके जे आहेत हेवियर लाइटर पार्टिकल आहेत ते दूर निघून जातात आणि हेवियर एका ठिकाणी आपल्याला ते साचताना किंवा त्याचा बंच होताना तिथं दिसत असतो. This method is commonly used for the farmer to separate the lighter husky particle from the heavier seeds to grain. The husky particles are carried away by the wind. The seeds of the grain get separated from the heap or near the platform of the winnowing. यामध्ये जर तुम्ही बघितलं यामध्ये ती लेडीज आहे आणि ती विनोविंग करत आहे त्याचे लाइटर पार्टिकल दूर जात आहेत आणि हेवियर पार्टिकल तिच्या जवळ त्या ठिकाणी येत आहेत आणि अशी ही मेथड जी आहे ती सिंपल आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपण ती वापरत असतो. यानंतर नेक्स्ट आपल्याला मेथड दिलेली आहे स्विंग मेथड. ती काय आपण बघू. तर आहे स्विंग म्हणजे चालणे. यामध्ये बघा स्विंग इज यूज्ड विथ व्हेन टू कंपोनेंट्स ऑफ मिक्सचर have a different particle size. तर यामध्ये काय होणार आहे टू कंपोनेंट्स have different size. त्याची साइज डिफरंट राहणार आहे. अशा सबस्टन्सला आपल्याला सेपरेट करण्यासाठी ही वापरलेली आहे. मग बघा स्विमिंग allow the fine particle to pass through the holes and the sleeves with the bigger particle remaining on the sleeves. तर यामध्ये काय होणार आहे की जे स्मॉल पार्टिकल आहेत त्या स्लीव्ज मधून चाळणीमधून खाली पडणार आहेत आणि हेवियर ऑर बिग पार्टिकल आर फ्लोटिंग किंवा त्यावर वरतीच राहणार आहे त्या स्लीव्ज वर चाळणीवर. यानंतर स्विमिंग इज द वीट फ्लोर सिलिंग ऑफ द सॅन्ड ॲट द कन्स्ट्रक्शन. यामध्ये दोन एक्झाम्पल दिलेले. घरीच्या आपण पीठ चाळतो बरोबर आहे फ्लोर पीठचं ते चाळल्यानंतर पीठ खाली पडते आणि वरती आपल्याला त्याचे पार्टिकल भेटतात हेवी किंवा त्यामध्ये बिग पार्टिकल. यानंतर एक कन्स्ट्रक्शन साइटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी सॉइल असते ती सॉइल आपल्याला एक स्मॉल साइज आणि दुसरी मोठे दगड असतात बिग रॉक म्हणून त्याला आपण ते आपल्याला सेपरेट होताना दिसत असतात. असे काही आपल्याला इथे एक्झाम्पल दिले. नेक्स्ट
प्रोसेसच्या मध्ये आपल्याला अजून काही सेपरेशनच्या मेथड्स बघायच्या आहेत. मधला जो आहे तो आहे सेडिमेंटेशन अँड डिकांटेशन आणि यासोबतच आपल्याला फिल्ट्रेशन सुद्धा बघायचं आहे. पहिले जे दोन पॉइंट आहेत सेडिमेंटेशन आणि डिकांटेशन आर क्लोजली रिलेटेड टू इच अदर. ही दोन्ही आपल्याला सोबतच वापरावे लागणार असतात. यामध्ये पहिला आपण बघू सेडिमेंटेशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये म्हणतो तळाशी आलेला गाळ. तर यामध्ये बघा सेडिमेंटेशन इट इज द प्रोसेस ऑफ सेटलिंग ऑफ द हेवियर सॉलिड पार्टिकल इन द मिक्सचर ॲट द बॉटम ऑफ द वेसल्स. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल वेसल्स आहे, भांड आहे आणि यामध्ये तुम्हाला काही पार्टिकल ते बॉटमला त्या ठिकाणी ते सेटल डाऊन झालेले, म्हणजे हेवियर पार्टिकल जे ते बॉटमला सेटल डाऊन झालेले आणि लाइटर पार्टिकल किंवा लाईट जो प्रकार आहे तो वरच्या साईडला सेटल झालेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दोन क्लिअर लेअर त्या ठिकाणी दिसत आहेत आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेसलाच आपण सेडिमेंटेशन म्हणलेलं आहे. मग बघा द प्रोसेस ऑफ सेपरेशन सोल्युबल ऑर इनसोल्युबल सबस्टन्स is a liquid by the allowing them to the settle down is called sedimentation. यामध्ये लिक्विड मध्ये सॉलिड किंवा लिक्विड और लिक्विड या पद्धतीमध्ये आपल्याला ही प्रोसेस करता येते. म्हणजे पाण्यामध्ये मडी वॉटर असेल तर त्या मडी वॉटर मध्ये आपण जर बघितलं त्याला आपण शेक केल्यानंतर तर त्याला आपण स्टेबल केलं थोड्या वेळासाठी तर त्या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला मड दिसतो आणि वॉटर प्युअर वॉटर जे आहे आपल्याला एक लेअर तिथं तयार होते. मग त्याच लेअरला ही लेअर आपल्याला सेपरेट झाली म्हणजे आपलं फर्स्ट स्टेप म्हणजे सेडिमेंटेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती डिकांटेशन. यामध्ये काय करायचे मग बघा द प्रोसेस ऑफ प्युरिंग out the clean upper layer of without disturbing the sedimentation is called decantation. त्या sedimentation नुसार दोन लेयर क्रिएट झालेले आहे प्युअर लेयर आणि त्या लेयर आपल्याला डिस्टर्ब न करता दुसऱ्या अदर वेसल्स मध्ये किंवा बिकर मध्ये ते आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यामध्ये मग पहिली लेयर आपण त्या ठिकाणी ती वेगळी करून घेतो. मग क्लीन वॉटर आणि मडी वॉटर हे जे मड आहे ते आपल्या दोन्ही ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये a mixture of sand and water can be also separated by the sedimentation and the decantation. The mixture and the leaf undisturbed from some time and the sand being the heavier settling down and the water is the pour out into the separate container. तर यामध्ये आपण आता प्रोसेस बघितली आहे. त्यामध्ये जे मड आहे किंवा सॅन्ड आहे ते वॉटर मध्ये मिक्स झाल्यानंतर त्याला सेटल डाऊन केल्यानंतर त्यामध्ये सेटल डाऊन केल्यानंतर परत ते खालच्या साईडला हेवियर पार्टिकल जातात आणि मग दोन लेयर त्या ठिकाणी क्रिएट होतात. म्हणजे फर्स्ट स्टेप सेडिमेंटेशनची झालेली आहे. सेकंड स्टेज म्हणजे डिकांटेशन. त्यामध्ये आपण त्याच्यात जर दुसऱ्या वेसलमध्ये जर डिपॉझिट केलं तर त्या ठिकाणी ते दोन लेयर त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट दोन वेसलमध्ये दिसणार आहे. त्या दोन प्रोसेस जे आहेत ते दोन्ही एकमेकाला कनेक्टेड आहेत. यानंतर आहे फिल्ट्रेशन. बघा द प्रोसेस बाय विच टू सबस्टन्स आर सेपरेटेड बाय द पासिंग मिक्सचर टू द फिल्टरिंग डिव्हाइस इज कॉल्ड फिल्टरिंग. यामध्ये आपल्याला फिल्टरिंग डिव्हाइस दिलेला आहे. या डिव्हाइसमध्ये जर बघितलं आपण तर काय होणार आहे की फिल्टर पेपर असतो आणि या फिल्टर पेपरमध्ये आपल्याला लिक्विडमध्ये दुसरा सबस्टन्स जो मिक्स झालेला आहे तो आपण त्या ठिकाणी काय करत असतो त्याला वेगळं करत असतो. मग यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक सबस्टन्स आहे तो याच्यामध्ये मिक्स होत आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण फिल्टर पेपरचा वापर करून त्याच्यामध्ये तो टाकला सबस्टन्स फिल्टर पेपरमध्ये की वॉटर जे आहे ते वॉटर पूर्णपणे खालच्या साईडला बॉटमला वेसल्समध्ये कलेक्ट होते आणि त्यामध्ये त्या फिल्टर पेपरमध्ये काय होणार आहे की तो आपला जो सबस्टन्स आहे मिक्स झालेला तो त्या ठिकाणी आपण सेपरेट करू शकतो. खूप सिंपल प्रोसेस आहे ती. यानंतर आहे filtration is commonly used in a home. For the example, after the preparing tea, we filter out the tea using the strainer. तर आपण commonly यूज करत आहे होम मध्ये टी पासून किंवा टी जे आहे ते आपण फिल्टर करून ते वापरू शकतो. त्याचे एक एक्झाम्पल सुद्धा आहे. Filtration and sieving are the closely related to each other. यानंतर पुढे remove the pulp from the fresh fruit juice. Water may also be contain solid impurities which can be रिमूव्ह बाय द फिल्ट्रेशन. याबद्दल आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये फिल्ट्रेशनचा वापर करून आपली जे काही सेपरेट मिक्स झालेली सबस्टन्स आहे ते आपण वेगळे करू शकतो. यानंतर पुढची प्रोसेस आहे इव्हॅपोरेशन. खूप सिंपल आहे, आपण बघितली असेल तुम्हाला लक्षात येते म्हणजे बाष्पीभवन. यामध्ये बघा द प्रोसेस इन विच द लिक्विड चेंज इनटू द गॅस फॉर इव्हॅपोरेशन. म्हणजे लिक्विड आहे त्याचं इव्हॅपोरेशन होत आहे त्याला म्हणायचं आहे इव्हॅपोरेशन. यानंतर ही चीज the liquid part of the mixture evaporate leaving the solid part behind. जर आता यामध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे की सी वॉटर आपण एका ठिकाणी कलेक्ट केलं आणि
सूर्याच्या सनच्या हिटमुळे ते इव्हॅपोरेट होते आणि त्याचे सॉलिड पार्टिकल म्हणजे सॉल्ट जो आहे तो आपला रॉ सॉल्ट त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसतो. ही प्रोसेस जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जे काही सी जवळचा एरिया आहे समुद्राजवळचा त्या ठिकाणी सॉल्ट त्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी प्रोसेस खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. यानंतर फॉर एक्झाम्पल द मिक्सचर ऑफ कॉमन सॉल्ट अँड वॉटर कॅन बी सेपरेटेड बाय इव्हॅपोरेशन अँड द फॅक्ट इव्हॅपोरेटिंग द सी वॉटर इज वन ऑफ द ओल्डेस्ट वे ऑफ ऑब्टेनिंग द सॉल्ट. ही सर्वात जुनी पद्धत आहे सॉल्ट आपल्याला घेण्यासाठी किंवा सॉल्ट तयार करण्याची इव्हॅपोरेटिंग प्रोसेस. यानंतर आपल्याला कंडेन्सेशन ही सुद्धा इव्हॅपोरेशनची सोपी आणि आपण वापरलेली आहे बघा. द प्रोसेस इन्क्रीज द गॅस चेंज इनटू द लिक्विड इज कॉल्ड द कंडेन्सेशन. मग जो इव्हॅपोरेशन मधला जो काही गॅस तयार झालेला आहे वाफ त्या वाफेला आपण जो वापस कूल केलं कंडेन्स केलं तर त्याचं परत लिक्विड मध्ये आपल्याला रूपांतर होताना दिसते. त्या प्रोसेसला काय आपल्याला आपण कंडेन्सेशन म्हणलेलं आहे. मग यानंतर कंडेन्सेशन इज द ऑपोजिट ऑफ इव्हॅपोरेशन. ते सांगितलेले इन द नेचर वॉटर वेपर्स in the liquid from the dew. The water vapor ज्यावेळेस आपण सकाळी झाडावर दव बिंदू बघतो पानावर तर काय होते की जी काही वाफ झालेली असते पाण्यामध्ये पाण्याची आजूबाजूला त्या वाफेचं कंडेन्स होऊन त्या पानावर ते ड्रॉप ड्यूज त्या ठिकाणी पडत असतात. यानंतर लिक्विड फ्रॉम द ड्यू द कंडेन्सेशन टेक प्लेस ओनली व्हेन द वॉटर वेपर हीट्स फॉर कोल्ड सरफेस. तर कंडेन्सेशन प्रोसेस कशी क्रिएट होते तर जे काही वॉटर वेपर आहे ते कोल्ड झाल्यानंतर ती प्रोसेस पुढे होणार आहे. तर ही झाली आपली सिंपल कंडेन्सेशनची प्रोसेस आहे. यानंतर आपल्याला पुढचा एक मेनू ह्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे आपण सोल्युशन अँड सोलॅबिलिटी. सोल्युशन आणि सोलॅबिलिटी म्हणजे काय असते ते आपल्याला बघायचं. सोल्युशन कशा असतात बघा. when the some salt is added to the water and the steroid the salt disappear. It is because of the salt has dissolved in water. त्याच्यामध्ये आपण सॉल्ट घेतला आणि तो डिझॉल्व केल्यानंतर किंवा सॉल्ट टाकल्यानंतर त्याला आपण स्टेरॉइड केलं तर तो पूर्णपणे डिझॉल्व होऊन जातो आणि डिझॉल्व झाल्यानंतर काय होणार आहे तो मग डिझॉल्व झाल्यानंतर आपल्याला तो त्याच्यामध्ये दिसणार नाही म्हणजे वॉटरमध्ये पूर्णपणे तो डिझॉल्व झालेला आहे. मग यानंतर नोट all the substance dissolve in water only some substance salt dissolve in water. तर वॉटर मध्ये सर्व सबस्टन्स डिझॉल्व होत नाही तर काही सबस्टन्स जे आहेत डिझॉल्व होत असतात. मग यामध्ये बघा लाईक सॉल्ट अँड शुगर dissolve in water known as the soluble substance. आणि वॉटर मध्ये सॉल्ट आणि शुगर हे डिझॉल्व होतात म्हणून त्याला आपण soluble substance म्हणलेलं आहे म्हणजे विरघळणारा पदार्थ. Substance like the chalk and sand do not dissolve in water and are known as the insoluble substance. तर chalk आणि soil जे आहे ती वॉटर मध्ये डिझॉल्व होत नाही त्यामुळे त्याला आपण insoluble substance म्हणजे अविरघळणारा पदार्थ आपण म्हणत असतो. यानंतर द सबस्टन्स आता यामध्ये पुढचा पॉइंट आहे आपल्याला तो हायलाइट करायचा आहे. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व इज कॉल्ड अ सोल्यूट. आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करत आहे त्यामुळे त्याला पहिल्यांदा जे सॉल्ट किंवा शुगर आहे त्याला सोल्यूट नाव दिलेलं आहे. यानंतर अँड द सबस्टन्स इन विच द सोल्यूट इज डिझॉल्व. सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व करत आहे तर वॉटर मध्ये त्यामुळे वॉटर हे सोल्यूट आहे त्या ठिकाणी सॉल्व्हंट आहे. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला फरक सोल्यूट म्हणजे पदार्थ आणि सॉल्व्हंट म्हणजे आपण ते कशात डिझॉल्व करत आहे ते. यानंतर इज कॉल्ड द सोल्युशन आणि त्या दोघांमुळे त्या ठिकाणी सोल्युशन तयार होत असते म्हणजे काय म्हणतात आपला पदार्थ किंवा एक मिश्रण तयार होत असते त्या ठिकाणी. यानंतर त्याचं एक्झाम्पल इथं तुम्ही बघितलं असेल सोल्यूट सॉल्ट आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर ते बघा. त्यानंतर पुढे अजून एक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये वी कॅन इन्क्रीज द सोलेबिलिटी ऑफ द सोल्यूट बाय हिटिंग द सोल्युशन. सोलेबिलिटी इज द एबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू गेट डिझॉल्व इन ड्यू द लिक्विड. एखाद्या लिक्विड मध्ये किती प्रमाणामध्ये सोल्यूट डिझॉल्व होत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी त्याचं टेम्परेचर नुसार खाली वरती त्याच्यामध्ये पर्सेंटेज नुसार तो कमी जास्त होणार आहे. मग यामध्ये बघा द क्वांटिटी ऑफ सबस्टन्स दॅट कॅन बी डिझॉल्व इन हॉट वॉटर इज मच मोर दॅन द कॉम्प्रेस ऑफ द कोल्ड वॉटर. तो हॉट वॉटर मध्ये जास्त प्रमाणात आपला जो सोल्यूट आहे तो डिझॉल्व होत असतो त्यापेक्षा कोल्ड वॉटर मध्ये तो कमी डिझॉल्व होत असतो. म्हणजे हॉट वॉटर जसे की आपण पाक वगैरे करतो त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं भरपूर प्रमाणात आपण शुगर त्याच्यामध्ये ऍड करत जातो आणि ती ऍड होत राहते आणि आपला पाक जो आहे तो काय होतो स्वीट होत जातो जास्त गोड होत असतो. हे त्याच्यामधलं एक अंडरलाईन आणि महत्वाचा पॉइंट आहे. तर असं करून आपला हा जो काही 5th चॅप्टर आपण चालू केला होता त्या ठिकाणी आपण शिकवलेला आहे. आता लास्ट पॉइंट आहे आपल्याला समरी ते बघूत. मग यामध्ये आपण आता समरी बघणार आहे. समरी म्हणजे सर्वात धड्यातला जो काही आपण बघितलेले पॉइंट आपण हायलाइट करणार आहे. सर्वात पहिला पॉइंट आपण बघितलेला होता हँड पिकिंग, विनोविंग, सिविंग, filtration, sedimentation, decantation are the process for the substance
फॉर सेपरेटिंग अँड इनटू द मिक्सचर. मिक्स झालेले सर्व पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण या प्रोसेसचा वापर करतो. यानंतर पुढे आहे हुस्की अँड द स्टोन could be separated from the grains hand picking. तर आपण त्या ग्रेन वरचं जे कव्हर आहे आणि स्टोन आहे त्या वेगळे करण्यासाठी आपण हँड पिकिंगचा वापर करतो. हुस्की अँड द सेपरेटेड फ्रॉम द हेवियर सीड फ्रॉम द विनोविंग. आपण अजून एक पद्धतीचा वापर करू शकतो की हेवियर पार्टिकल आणि लाइटर पार्टिकल आपण त्याच्यासाठी विनोविंग ही प्रोसेस दिलेली आहे. यानंतर डिफरंट इन द साइज अँड द पार्टिकल ऑफ इन अ मिक्सचर. It is utilized separated them by the process of the sieving and filtration. The filtration आणि sieving मधून आपण दोन डिफरंट टाइपचे पार्टिकल जे आहेत ते वेगवेगळे करू शकतो. A mixture of the sand and water. The behavior sand particles settle down at the bottom of the water can be separated by the decantation. तर डिकांटेशन प्रोसेस मध्ये आपण सेडिमेंटेशनचा वापर करून जे काही सॅन्ड आणि वॉटर मिक्स झालेले त्याच्यातलं सॅन्डचं जे बिहेवियर आहे की ते थोड्या वेळानंतर बॉटमला सेटल डाऊन होते आणि त्यानुसार आपण ते दोन पदार्थ जे आहेत ते आपण डिफरंट करू शकतो. यानंतर जे आहे ते फिल्ट्रेशन can be used to the separated composite of the mixture of an soluble solid and liquid. तर फिल्ट्रेशन मध्ये आपण सॉलिड आणि लिक्विड जे आहे ते सेपरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा वापर सुद्धा करू शकतो. सॉलिड मध्ये सुद्धा याच्यामध्ये वापर होत असतो. यानंतर इव्हॅपोरेशन इज अ प्रोसेस इन विच द लिक्विड गेट कन्वर्टेड इनटू द वेपर. तर इव्हॅपोरेशन मध्ये लिक्विडचं कन्वर्ट जे आहे ते आपल्याला वेपर्स मध्ये होणार आहे. यानंतर इव्हॅपोरेशन कॅन बी यूज्ड टू द सेपरेट सॉलिड डिझॉल्व इन द लिक्विड. तर इव्हॅपोरेशनचा वापर आपण जास्त प्रमाणामध्ये करू शकतो. सॉलिड मध्ये जे एखादा लिक्विड पदार्थ किंवा लिक्विड मध्ये जे सॉलिड पदार्थ डिझॉल्व झालेला असेल तो आपण त्याच्यामध्ये वेगळा करू शकतो. यानंतर आहे लास्ट पॉईंट. The saturated solution is one of in which one more of that the substance can be dissolved. तर एखाद्या पदार्थामध्ये तो पदार्थ किती डिझॉल्व होतो त्याचं काय तर सोल्युशन आहे. यानंतर more of the substance can be dissolved in a solution by the heat. त्याच्यात अजून काय सबस्टन्स करायचं असेल त्याला हीट देणं कंपल्सरी आहे. आणि लास्ट वॉटर डिझॉल्व डिफरंट अमाऊंट ऑफ soluble substance in it. So water मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्स वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये ते डिझॉल्व होत असतात. तर असा हा पूर्ण धडा आहे. बघा त्यानंतर जे नवीन आहे त्या नवीनसाठी सूचना आहे की आपला व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात. तोपर्यंत घरीच राहा आणि आपल्या